ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या आहेत. तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनाच्या स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय आणि महापालिकांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका आणि नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांचे खड्डे 100% भरण्यात यावेत. पाऊस कमी झाला आहे, नालेसफाई तात्काळ करून घ्यावी. नाले जर अगोदरच तुंबले असतील तर पाणी रस्त्यावर येतं, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी आवश्यक तेथे नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी. 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत विभागानं दुरुस्तीची कामं तात्काळ पूर्ण करून घ्यावीत. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण वाढवावं. गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे या लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. विसर्जनाच्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली जाते, प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये याची दक्षता घ्यावी असं सांगून उत्सवात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. महिला, बालकं यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानं घ्यावी असंही देसाई यांनी सांगितलं. करू आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेशोत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती. माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल, नगरपालिका, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते. काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातले सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत, गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, त्या 100% खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत, जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो, त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी, या दृष्टीनंच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत. 24/7 विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा MECBच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. जी मेंटेनन्सची कामं आहेत, मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल, मेन लाईन मेंटेनन्स असेल, सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल, ती पूर्ण गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशा सुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण MECBला दिलेल्या आहेत. मोठी मंडळं आहेत, जिथं गर्दी होते मुलींची, महिलांची, देखावे बघायला, गणेश दर्शनाला, अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत.